आम्ही आले. अरे भाई गुफेतून येतोय काय भाई? ऍक्सेसरीज बघ ऍक्सेसरीज. अरे भाई तर खजिना आहे, खजिना खजिना आहे, खजिना दोस्तो. 350 क्लासिक आहे गाडी. प्रेम. आज पगार संपला असता 1 महिन्यात अख्खा. खर्च उद्या ना 5-5 लाखाच्या बाईक घेतोय. एवढ्या व्हरायटीत असं बघून डोळे फिरलेत माझे. मारामारी झाली काय बाहेर? जोरात पाऊस आलाय, जोरात. साहेब काहीतरी फ्री द्या. टॉप 4 ला आली इसाला कप नामदे. आरसीबी कप जिंकली तर गोविंदला पार्टी. हेल्मेटच्या शॉप मध्ये तर हेल्मेट द्या. हेल्मेट काय म्हणलं माहिती का? आरसीबी नाही जिंकली म्हणतात ते. आता बोला ना काहीतरी पांड्याचा विषय निघल्यावर. जिंकू द्यायचं तरी आरसीबी. निघायचं का पावसात? निघू ना बाहेर. मी घाबरत नाही कोणाला. मग चल नडू आपण. निघतो आम्ही आता पावसात. फायनली भिजायचं. इंद्रदेवा हळू घे सूरज. गाडी स्लिप होती भाई. इलेक्ट्रिक स्कूटी पडलो असतो. गाडी स्लिप झाली असती भाई. अचानक भयानक मध्ये हाच इंट्रोडक्शन समजा. कंपनीतून डायरेक्ट इकडे आलो. मारायची आम्हाला मोठी राईड म्हणजे एक ऍटलिस्ट 400-500 किलोमीटर जाऊन यायचंय. हेच इंट्रोडक्शन आहे की आज हेल्मेट बघायला आलो. तो बसलं म्हणलं की हेल्मेट 2-3 जागा जाऊन बघूयात आपण. जिथं चांगलं वाटतं तिथं घेऊयात. आता प्रॉब्लेम काय झालं, एवढं लांब पुण्यात आलोय फक्त हेल्मेट बघण्यासाठी, ते पण कंपनीतून डायरेक्ट. आणि एवढा जोरात पाऊस चालू झाला. पाऊस चालू झाला. मे महिन्यात पाऊस कसा पडला होता मला ते इंद्रदेवाला फोन करायचा आता. अरे भाई गुफेतून येतोय काय? कसली गुफा वगैरे काय भाई? हे कुठे घेऊन चाललंय? कोणता खजिना भाई? ऍक्सेसरीज बघ ऍक्सेसरीज. कोणता खजिना लपवला इथे? हे बघ काय खजिनाचे भावा. ऍक्सेसरीज पुरं. टॉप बॉक्स वगैरे घेतो. टॉप बॉक्स चांगलं तर वाटतंय. बघू. अरे भाई तर खजिना आहे, खजिना. कोणाचा बुक? आई शपथ सूरज. नाही काय आहे काय म्हणजे कोणतं प्रोडक्ट आहे? प्रेम घालायचं कुठे ते? घालायचं पायातच घालायचं. अबे साले. आज जर कंपनीतून नसतो ना आलो डायरेक्ट झालं असतं का? सगळ्या पोरांना घेऊन गेलो असतो ना. आज पगार संपला असता 1 महिन्यात अख्खा. खजिना आहे, खजिना दोस्तो. व्हाईट कलर. अरे भाई पाऊस आहे का मस्करी आहे? आता कसं घरी जाणार? अबे सूरज भाई घरी कसं जाणार आहे? जोरात पाऊस आलाय, जोरात. काय करणार आता? पावसाची मजा घेत जायचं आता काय? साहेब काहीतरी फ्री द्या. फ्री द्या साहेब काहीतरी. रेनकोट आहेत का काही स्वस्त 200 रुपयाचे? मे महिना चालू आहे. अरे ते देवाला काय म्हणतात रे? पाऊस पडतो तो इंद्रदेव ना? इंद्रदेव. अरे इंद्रदेवा. अरे तुला पटतंय का बाबा? अरे मे महिना आहे, तुझा नाही आलेला अजून मोसम. तू का पडायला लागलाय जोर जोरात? आयपीएल सगळे मॅचेस आरसीबी आली ना. आरसीबी आली की आरसीबी भावा. आरसीबी आली आता. टॉप 4 ला आली. टॉप 4 ला आली इसाला कप नामदे. प्रॉमिस कर काहीतरी. प्रॉमिस. आरसीबी कप जिंकली तर काय दिसत? आरसीबी कप जिंकली तर गोविंदला पार्टी. पार्टी म्हणून चहा पाचतील सांग काय? नाही पण यावेळेस तुला पार्टी. कप जिंकलं ना पार्टी. नाही जिंकलं तर तू द्यायची. कुठं देणार ते सांग मला. कुठं पाहिजे तिथं? नाही जिंकली तर का? हेल्मेट द्या फ्री. हेल्मेटच्या शॉप मध्ये तर हेल्मेट द्या फ्री. हे पटलंय मला. हेल्मेट सूरज साहेबांनी मला बरोबर जुगाड लावून दिलाय. जर आरसीबी जिंकली तर कोणतं हेल्मेट पाहिजे तुला? बोलवा. हेल्मेट फ्री. मी तुझ्या तुम्ही मला हेच बरं का? हा पुरावा आहे. मायकर्स प्रॉमिस. काय म्हणले? आरसीबी जिंकणार नाही भाई सूरज आरसीबी नाही जिंकली तर तू जायचं. अरे पण ते काय म्हणले? काय म्हणलं माहिती का? आरसीबी नाही जिंकली म्हणतात ते. जिंकणार नाही म्हणतात. काय पांड्याने टेक ओव्हर केला साहेब. पांड्या काय विषय तुमच्या पांड्याचा? आता बोला ना काहीतरी पांड्याचा विषय निघल्यावर. आता विकत घेतलाय म्हटलं की मी. कुणी? गुजरातीने. हा तरी पण आरसीबीच्या एवढं क्रॉस मध्ये काय ते मला कळालं. अरे भाऊ मारलं. नको टकलं नको. जिंकू दे तरी आरसीबी. आरसीबी जिंकू दे. आरसीबी जिंकला मला हेल्मेट भेटणार आहे. समझ रहे हो? काहीतरी खाऊ आणि निघू. साहेब लक्षात ठेवा, एक हेल्मेट. आरसीबी जिंकलं, एक हेल्मेट. ओके चला धन्यवाद. निघायचं का पावसात? निघू ना भाई. अपने पास अपना है. निघू का? हमने सब ले लिया अपना. सूरज खचणार नाही ना? नाही भाई काही बघा. तुझं बघ तो डोकर नाही. मी अरे मी घाबरत नाही कोणाला भाई. मग चल नडू आपण. निघतो आम्ही आता पावसात. हेल्मेट चांगलं वाटलंय मला. त्याला घ्यायला मी थोड्या 1-2 अजून ठिकाणी चेक करून येईलच.
तरी आता निघतोय पावसात. सूरजने घेतलंय मनाव कीटक करून. तुला चालवायचंय? चालव आता, मजा बघायची चेतकची. कुठे गाडी लावली? इथं बटन दाबलं गाडी आमची. अरे कोणतरी गाडी लावली भावा. सूरज भिजायचं का? फायनल आहे का? फायनल भिजायचं? नड भाई, मग नड तू घे, मी हाय घे. नड तू नड. हे तर भाई करायचं नड. अरे मोबाईल झाला तर खराब जाऊ दे भाई, कंटेंट नाही व्हायला पाहिजे. आयफोन आहे आपला भाई. 100 मोबाईल घेऊ, 100. नाही घेतला भाई. तू नड भाई नड. इलेक्ट्रिक गाडी तू नड. हँडल लॉक आहे. अरे आधी गाडी चालू करायला शिकणार. बापरे, आपले इलेक्ट्रिक नाही, आपले पेट्रोल वाले गाडी भाई. हे बघा गाईस, हे जुने पुणे. आता थोडा पाऊस येतोय पण कंटेंट साठी आम्ही खचत नाही भाई. हे बघा हे जुने वाड आहेत. या वाड्यांना, या जुन्या घरांना बघितलं ना तर फील येतो की आपण ऍक्च्युअली जुन्या पुण्यात आहे. वेगळी आहे खूप. म्हणजे आल्यासारखं असं वाटतं की 1990च्या काळामध्ये आहे ना आल्यासारखं वाटतंय. बघा जुने जुने वाडे हे आजकालच्या जगात आहे ना फक्त पुण्यात बघायला भेटतं. आणि तिथं बघितलं ना तर असं फील येतो की भाई त्या काळातले लोक काय जगत असतील. हा ना. हे बघा हे जुने वाडे, खूप जुने वाडे खूप. अरे भर मे महिन्यामध्ये पाऊस चाललाय भाई. घरी तर जाऊ दे इंद्रदेवा, घरी तर जाऊ दे देवा. हळू घे सूरज. गाडी स्लिप होती भाई. इलेक्ट्रिक स्कूटी, काही गोष्टी आहेत ना ते त्या वयातच करायला पाहिजे बाबा. 30 वर्ष किंवा 40 वर्षानंतर तर लदाखला जाऊ शकत नाही बाईक घेऊन. हे तर बरोबर आहे, लदाखला जाऊ शकत नाही 40 वर्षानंतर. तर काही गोष्टी असतात ना त्या वयात करायला पाहिजे माणसाने. अरे भावा मोक्कार पाऊस चालू आहे, नुसता मात चालू आहे. ह्या वयातच हा मात शोभतो आणि ह्या वयातच हा मात करायला पाहिजे. करायलाच पाहिजे. आणि आम्ही आता करतोय. आता आहे ना भाई अजिबात नाही. आम्हाला म्हणजे व्हिडिओ आम्ही टाकतो ना माहिती का, त्या व्हिडिओच्या नात्याने आम्ही खूप एन्जॉय करतो. खूप पडलो असतो. गाडी स्लिप झाली असती भाई. बेकार कंटेंट आला. कंटेंट गाडी पडली असती बाबा. गाडी स्लिप झाली असती. मला लाईफ मध्ये एन्जॉय करायचा आहे. वन पीस करायचा आहे. वन पीस हातपाय तोडून नाही करायचा. हा सनराईज बघण्यासाठी लोक पावसातून मोकार जातात. कुठं? तामिनी घाट. मला पुण्यातच दिसला ते बी मोकार ट्रॅफिक मध्ये. हे बघा नुसता माझ बेकार लय बेकार भाई. मला वाटलं चढलच्या आयला. सूरजची कंटेंट दिला होता मला आता. हातपाय तुटले असते त्या. तरी इथंच थांबतो आता. आता जातोय पावसात भिजत तिथंच घरी. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका तेवढं. अरे बाबा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला बाय बाय. लय पाऊस आहे.